सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था, होटल में वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था, सभु ॼणा मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थियो 8 ॾींहंनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर कैंप 4 सुभाष टेकरी महात्मा फुले कॉलोनी के यहाँ तक्षशिला स्कूल की पिकनिक जा रही बस ने 3 से 4 गाड़ियों सहित एमएससीबी के पोल और एक हेयर सैलून को टक्कर मारने की घटना सामने आई है, जहां नागरिकों को भी चोटें आई हैं। मिली जानकारी के अनुसार यह बस तलरेजा टूर्स एंड ट्रेवल्स की है। वहीं घटना की जानकारी मिलते ही विट्ठलवाड़ी पुलिस घटनास्थल पर पहुंचकर आगे की जांच कर रही है। वहीं घटना में नुकसान होने वाले नागरिकों ने नुकसान भरपाई की मांग करते हुए कहा है कि जब तक नुकसान भरपाई नहीं होती यहां से बस को जाने नहीं देंगे। नागरिकों का यह भी कहना है कि बस का ड्राइवर बिना हैंड ब्रेक लगाए बस को रास्ते पर खड़ा कर निकल गया था। अगर यह दुर्घटना तक्षशिला स्कूल के छात्रों के साथ पिकनिक पर होती थी तो इसके लिए कौन जिम्मेदार होता था, ऐसे सवाल नागरिक पूछ रहे हैं। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। हे जी एक बस दिसते इथे, ज्या बसने बसच्या ड्रायव्हरने तिकडे उतारावरती गाडी लावली होती आणि गाडी लावून तो खाली उतरला। प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी गाडी उतारावर लावली आणि गाडी चालू ठेवून तो खाली उतरला न्यूट्रलवर करून। दरवाजा गाडीचा त्यांनी जोरात लावल्यामुळे गाडी स्टार्ट झाली आणि ती ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे आज एवढं एमएससीबीचं नुकसान झाले, महापालिकेच्या रोड लाईटचं नुकसान झाले, नागरिकांच्या काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं नुकसान झालेलं आहे। या सर्व गोष्टींचा पंचनामा करून त्या नागरिकांचं नुकसान झाले त्याची भरपाई करून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। एकंदर यामध्ये गाडी वगैरे या ठिकाणी उभी होती? नाही, गाडी त्यांनी बस ड्रायव्हरने गाडी उतारावर तिकडे उभी केली आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी न्यूट्रलवर गाडी उभी करून तो मागे अजून गाड्या होत्या त्या ड्रायव्हरला भेटायला गेले। तक्षशिला शाळेचा सहलीचा काही प्रोग्राम आहे, त्या संदर्भात त्या शाळेने या बस बोलवल्या होत्या। बस चालक हा ऍक्सिडेंट झाला त्याच्यानंतर तो आता पोलीस स्टेशनला गेलाय की अजून कुठे गेला काही कल्पना नाही। सकाळी 7:35 महात्मा फुले सुभाष टेकरी रोड जो आहे गुराखेडपासून येतो, तर आज तक्षशिला शाळा या शाळेची पिकनिक जाणार होती पहिली चौथीची, तर ती बस त्यांना घेण्याकरता गुरुनाथ शाळेवरून खाली येत असता 7:35 येत असता ड्रायव्हरने हँडब्रेक मारून गाडी तिथे उभी केली की इथून वायरी वगैरे लागतील का नाही असं बघण्यासाठी, आणि त्यावेळेत हँडब्रेक तो निसटला आणि गाडी जशी आली वेगाने ती पहिले वेगनार गाडीला ठोकली, नंतर मग इको गाडीला मागून ठोकली, इको गाडीवरून त्या रिक्षाला समोर ठोकली आणि तिथून ढिगाऱ्यावरती ते नगरपालिकेचं काम चालू आहे, त्या नाल्याचं सर्व मटेरियल त्या रोडावर पडलेलं आहे, त्या ढिगाऱ्यावरून ती बस जाऊन समोर जो लाईटीचा पोल आहे एमएससीबीचा जो पोल आहे ज्या तारा लावलेला असतात त्याला ती धडक देऊन समोर कांबळे जे राहतात दत्तू कांबळे म्हणून त्यांच्या घराला जाऊन ती धडकली। नशीब कोणा जीवित आणि 7:30 वाजता जे शाळेचे पोरं जातात तसे शाळेला जातात, गुरुनाथ शाळेला जातात, ते 7:30च्या दरम्यान जर झालं असतं तर कोणाची तरी जीवितहानी झाली असती, पण सुदैवाने हे घडलं नाही, कारण का जे पोल जो आहे लाईटीचा त्या लाईटीच्या पोलला धडकून त्या भिंतीला ती आडली गाडी, त्यात त्या कांबळे कुटुंबातल्या घरचे 4 जण त्या रूम मध्ये झोपले होते। पोल जर नसता तर पुढचा प्रकार काय घडला असता
तुम्ही बघू शकता. बस चालक होता तो नशे में होता अशी माहिती आहे. हा, बस चालक आम्ही स्वतः बघितलेला, वास येत होता तोंडाचा, तो मद्यपान करून होता. सकाळी मी नाही का माझी गाडी धुत होतो, तर नाही का तेवढ्यात नाही का ती एक ही बस डायरेक्ट अशी इकडे खाली आली. नंतर फक्त त्या ड्रायव्हरनी फक्त नाही का ते उतरल्यावर नाही का ती बस लावली होती आणि तो ड्रायव्हर नाही का तिकडं बाजूला उभा होता आणि ती नाही का तशी झाली, हँड ब्रेक नाही काय नाही, तरी ती गाडी सरळ आली. इथं 2 लेडीज उभ्या होत्या, त्या थोडक्यात वाचल्या. एकीने रिक्षामध्ये उडी मारली आणि एकीने नाही का त्या ढिगाऱ्यावर उडी मारली. ती बस डायरेक्ट येऊन इथं ठोकली आणि नाही का इथं डायरेक्ट हा खंब्याचा इथं होता, हा इकडे आला. या दुर्घटनेमध्ये भरपूर नाही का नुकसान झाले. आता या 3 गाड्यांचं नुकसान झालंय. माझे 2 CCTV तुटले, आमचा मंडळाचा बोर्ड तुटलाय, इथलं शटर तुटलंय आणि ड्रायव्हर बेजबाबदार. ड्रायव्हर पिलेला होता, आता पोलिसांनी त्याला उचलून नेलंय. ड्रायव्हर तिकडे गेलाय. आम्ही त्यांना बोललो की नाही का एवढं आमचं नुकसान झालं तर कोणाचं काहीच घेणं देणं नाही. आता गाडी थांबवली, इथं लाईट बंद आहे, सगळे नाही का इथं MSCB वाले पण गेले निघून. ड्रायव्हर नव्हताच गाडीमध्ये ड्रायव्हर नव्हताच. गाडी अशीच होती ती, त्या स्लोपवर जे ठेवलेले ना, हँड ब्रेक नाही काय नाही, तो पिलेला होता ड्रायव्हर. आम्ही जेव्हा त्याला इकडे आणलं तेव्हा तो पिलेला होता. गाडी डायरेक्ट खाली आली. हे सकाळी 7:30 त्या नशीब शाळेचा नाही का थोडं नाही का लवकर नाही का टाइम निघून गेला म्हणून, नाही तर खूप मोठी दुर्घटना झाली असती. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।